ऑस्टिन मध्ये पोस्टडॉक करतोय न्यूरोसायन्स फील्डमध्ये आणि आय स्टडी द एपिजेनेटिक इफेक्ट्स ऑफ अल्कोहोल अब्यूज ऑन द ब्रेन. मी सारेगम टीव्ही वरती बघतोय सोनू निगम जेव्हा होस्ट होता तेव्हा पासून. So it was a lifelong dream for me to be in something that has the Saregama name in it. But मी मुंबईमध्ये मी खूप कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेतलाय, कॉलेज फेस्टिवल्स मध्ये आणि लोकल कॉम्पिटिशन्स मध्ये. पण PhD करताना ते सगळं स्टँडस्टिल होतं. तर मी फक्त सॅन अँटोनियो मध्ये एका क्वायर मध्ये होतो, पण ते परत दॅट वॉज वेस्टर्न म्युझिक. सो इंडियन म्युझिकशी माझं एकदम असं कॉन्टॅक्ट गेलेला. मी फक्त स्काईप वरती माझ्या आई जेव्हा मला सांगत होत्या हे गाणं म्हण, तर मी म्हणायचो. तर दॅट वॉज माय प्रॅक्टिस. मी 3rd स्टँडर्ड पासून सुरू केलेलं शिकायला हिंदुस्थानी क्लासिकल. मी मध्यमा पूर्ण पर्यंत शिकलोय. मला वाटतं 7 एक्झाम्स असतात, तर मी 4 एक्झाम्स क्लिअर केले. पण त्याच्यानंतर स्कूलमुळे आणि कॉलेजमुळे आय कुडंट कंटिन्यू. सो आय वॉज लर्निंग डिफरंट स्टाईल्स फ्रॉम डिफरंट गुरुज, भजन, नाट्यसंगीत, क्लासिकल. But it wasn't consistent. So इकडे आल्यावर मी घरीच म्हणायचो आणि माझ्या आई बाबांसाठी म्हणायचो स्काईप वरती. सो इट वॉज लिमिटेड टू दॅट. तुम्हाला जी स्टाईल कम्फर्टेबल वाटते त्या स्टाईल मध्ये गाणं चूज करा. Don't choose something that is completely out of your comfort zone, because if you don't give it justice, you're not going to win. So I know that marks ahet for the complexity of the song, but don't compromise on your own style of singing, because if you choose something that you're not comfortable with, then you won't make it. So choose something that you're comfortable with, and also push yourself to pick a difficult song. So it has to be a balance between both. So it's a little tricky. But Correct. Nothing. I'd like to thank Austin Marathi Mandal. त्यांनी खूप प्रोत्साहन दिलंय मला, खूप सपोर्ट दिलाय. They were one of the main reasons I decided to compete. So I hope I can do them proud.